नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाची कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बघू शकता। रेल्वे वाहतूक लवकर सुरू झाली तर ट्रकचा तिप्पट खर्च वाचेल, वाहतूक वेगवान होईल आणि बाजारभावही स्थिर राहील, याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल। प्रवीण कदम कांदा निर्यातदार लासलगाव एकंदरीत निर्याती संदर्भातील महत्त्वाचा विषय आहे आणि एकंदरीतच कांदा लोडिंग सुरू करा, उत्पादकांची मागणी। लासलगाव प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामुळे 19 जानेवारीपासून लासलगाव रेल्वे स्थानकातून कांद्याची रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे। महाकुंभाची सांगता झाल्याने आता व्यापाऱ्यांनी कांद्याची लोडिंग त्वरित पूर्ववत सुरू करा अशी मागणी केली आहे। रेल्वे वॅगनद्वारे बिहार पटना येथे लाल कांद्याचे बॉक्स लासलगाव येथून पाठवले जात होते। लासलगाव रेल्वे स्थानकातून दरवर्षी 12 ते 15 कोटी रुपयाचे उत्पादन फक्त कांदा वाहतुकीतून रेल्वेला मिळते। मात्र मागील 2 महिन्यापासून मालगाड्या बंद असल्याने 7 ते 8 कोटी रुपयाची थेट नुकसान या ठिकाणी 7 ते 8 कोटी रुपयाची थेट नुकसान झाले आहे। गेल्या 9 महिन्यात 10 कोटीचं उत्पादन फक्त कांदा वाहतुकीतून मिळालं होतं। या ठिकाणी मक्का वाहतुकीतून डिसेंबर जानेवारीमध्ये 1.25 कोटीची कमाई झाली। मात्र आता संपूर्ण वाहतूक ठप्प असल्याने व्यापारी आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे। धन्यवाद। लाईक, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। व्हिडिओ पुढे तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद।